मला माझ्या नवऱ्यापेक्षा जास्त काहीच महत्वाचं नाहीये. हे आपलं ते गोव्याला जायचं राहीलच. होईल रे. कधी? पाऊस आहे तोवर जायला हवं ना. अरे पाऊस काय पुढच्या वर्षीही पडेल. आणि उत्साह? आपण एकमेकांसोबत असलो की उत्साह असतोच की. तू माई दादांना बघ ना, त्यांच्या लग्नाला 30 वर्ष झाली अरे, पण ते अजूनही एकमेकांसोबत किती छान आहेत. किती वाटतं त्यांना एकमेकांबद्दल, किती कॉम्प्लिमेंट करतात ते एकमेकांना. आणि त्यांना जे काही वाटतं ना ते अगदी मनापासून वाटतं बघ. मला ना ती दोघं अगदी आयडियल कपल वाटतात, एकमेकांसाठी बनलेले असल्यासारखे. म्हणजे लग्नाला 30 वर्ष झाल्यानंतर पण एकमेकांबद्दल इतकं वाटणं किती गोड आहे. नाही, आणि दादांचं बाकी काहीही असलं तरी एक नवरा म्हणून ते खूपच चांगलेत. माई पण. हो, म्हणजे माई मुळातच माया करणारी आणि जीव लावणारी आहे. ती तिची सगळी नाती, म्हणजे बायको म्हणून, एक आई म्हणून, एक सासू म्हणून, सगळी नाती 100% निष्ठेनं निभावते. तिची तुलना कोणाशीच होऊ शकत नाही. नाही, म्हणून मी म्हणतेय की माई दादांची अॅनिव्हर्सरी सेलिब्रेट झालीच पाहिजे. तुझ्या डोक्यात आहेच का ते अजून? उर्मी, तू ना कधी कधी माईसारखीच वागतेस. एकदा एखादी गोष्ट डोक्यात घेतली की घेतली. उर्मी, अगं हसतेस काय? वासू, माझी आजी सांगायची मला, एखादा नवरा जेव्हा त्याच्या बायकोमध्ये स्वतःची आई बघायला लागतो ना, तेव्हा समजायचं की त्यांचं नातं घट्ट झालंय. अगं तू छत्रीत ये ना. तू भिजू नकोस. तू भिजतेस. मला चालतं रे. जास्त गमजे मारू नकोस, आजारी पडशील तेव्हा कळेल. वासू, मला खरंच काहीच होत नाही. बरं मला सांग, तू इथे काय करतोयस? बायकोची सेवा. अगं नाही, माझं एकच लेक्चर होतं आज. बर, ते संपलं का? ते संपलं आणि मी तुला बघितलं. हो. पुनर्वसू, उर्मिताई, तुम्ही? सुनील, कसा आहेस? मी मस्त आहे. आत्ताच रामचंद्र दादांचा फोन आला होता. भाऊचा? हो, उर्मिताईंच्या बाबांचा नंबर हवा होता त्याला. काहीतरी दादांच्या अॅनिव्हर्सरीचं आमंत्रण द्यायचं होतं म्हणाला. माझ्याकडे नव्हता, मी मामांकडून घेऊन दिला. निघू मी, शाळेला उशीर होतोय. उर्मी, मेलो आपण. खेळ खलास. लावू का? असाच लावू ना. आता काय करायचंय? आता आपण ड्राय स्टफिंग दुसरं काय करणार आपण त्यात? आपण ह्याच्यात मेयोनीज न टाकता बाकीचे सगळे साहित्य टाकायचे. अच्छा, हे सगळं. ऋतू, माझा तर विश्वासच बसत नाहीये. म्हणजे अगं बहिणी, आमचं लग्न व्हावं म्हणून किती प्रयत्न करत होते, आणि ते सगळं करताना की शिवच्या आम्हाला माहिती पुरवते. नाही, मला नाही वाटत. गौरी, खूप चांगली आहेस गं, म्हणून तुला सगळं जगच चांगलं दिसतं. पण शिव उगाच बोलला असेल का? त्याच्यावर विश्वास नाहीये का तुझा? शिववर पूर्ण विश्वास आहे मी माझा. पण तो आता हे जे काही करतोय ना, म्हणजे निशा बहिणी समोर त्या राधिका सोबत फिरण्याचं नाटक वगैरे, ते त्याचा काही उपयोग होणार नाहीये. अगं असं कसं म्हणतो? अगं निलिमा, जतीन भाईंचा कॉल आहे. हो माहितीये. रिसीव कर ना. अगं बघ, कट झाला. आता तू रिसीव केला नाहीस म्हणून ते मला करतील. अब पुन्हा आला बघ, घे बघू. पण हे एक ना एक दिवस घडणारच होतं. आता मला कळलं, तुम्ही 2 दिवस झाले काय सांगत होता ते.
बनू हे संकेत असतात आणि हे ठरवून येत नसतात. मी बाहेर तुमची वाट बघते.